नमस्कार सर्वांना. आपण भाग 1 मध्ये आपण पाहिलं की आई वडिलांनी कसं आपलं आयुष्य झिजवून घर उभं केलं. पण आज भाग 2 मध्ये आपण त्या वळणावर आहोत जिथे तेच घर परक व्हायला सुरुवात होते. लग्नानंतर असं काय बदलतं की रक्ताची नाती ओझं वाटू लागतं. प्रायव्हसी नावाचा शब्द आई वडिलांच्या प्रेमापेक्षा मोठा कसा होतो? चला आज आरसा दाखवूया आपल्याच समाजाला. ओळख स्वतःची मध्ये. लग्नानंतर हळूहळू गणित बदलत जातात. मुलगा मोठा होतो, त्याचं लग्न होतं, घरात सून येते. सुरुवातीला सगळं कसं गोड असतं, पण हळूहळू घरच्या भिंती बोलू लागतात. आमची स्पेस, आमची प्रायव्हसी, आमचं आयुष्य या शब्दातून आई आणि वडील हळूहळू वजा केले जातात. आईने बनवलेल्या भाजीची चव आता जुनी वाटते आणि वडिलांचा सल्ला आता हस्तक्षेप वाटू लागतो. ज्या मुलाला एकेकाळी आईच्या पदराशिवाय झोप येत नव्हती, त्यालाच आता आईचा खोकला आपल्या झोपेत अडथळा वाटू लागतो. आता प्रायव्हसीच्या नावाखाली हा स्वार्थ म्हणायचा का? प्रायव्हसी असणं चुकीचं नाही, पण प्रायव्हसीच्या नावाखाली आई वडिलांना मानसिकरित्या घराबाहेर काढणं हा गुन्हा नाही का? जेव्हा सून आणि मुलगा बाहेर फिरायला जातात आणि आई वडील घरी एकटे असतात, तेव्हा त्यांना वाटणार एकाकी पण कधी मोजले का त्यांचं? वडिलांनी विचारलं कुठे चालला, तर ते आता चौकशी वाटते. आईने काही सांगितलं तर ती कटकट वाटते. मग विचार सुरू होतो, हे जर आपल्यासोबत नसतील तर आपण जास्त सुखाने राहू शकू. मित्रांनो, हा विचार म्हणजेच वृद्धाश्रमाच्या दिशेने पडलेलं पहिलं पाऊल असतं. वादाचे पडसाद आणि हतबल आईबाप, कोपऱ्यात बसलेले म्हातारे आई वडील, पुसटसे त्यांच्या डोळ्यात अश्रू. घरात वाद होतात. मुलगा बायकोच्या बाजूने बोलतो की आईच्या या पेच प्रसंगात तो आई वडिलांनाच गप्प बसायला सांगतो. तुम्ही जुन्या विचाराचे आहात, तुम्हाला आजचं जग कळत नाही. हे वाक्य त्या बापाच्या काळजाला किती छिद्रे पाडतात, ज्याने तुम्हाला हे जग दाखवण्यासाठी स्वतःच्या पायातली चप्पल झिजवली होती. आई वडील हतबल होतात. त्यांना कळतं की आता या घरात आपली गरज संपली आहे. ते स्वतःला कोपऱ्यात ढकलून घेतात, जेणेकरून मुलांचं सांसारिक सुख टिकून राहील. पण तरीही शांतता मिळत नाही. ज्या हातांनी तुम्हाला आधार दिला तेच हात आज थरथरत असतील तर त्यांना सोडून देणं हा पुरुषार्थ नाही. पण दुर्दैवानं आज अनेक सुशिक्षित मुलं याच वळणावर येऊन थांबली आहेत. त्यांना वाटतं की आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणं म्हणजे त्यांच्यासाठी चांगली सोय करणं आहे. खरंच ती सोय असते की तुमची जबाबदारी झटकण्याची सोय असते? भाग 3 मध्ये आपण पाहणार आहोत वृद्धाश्रमाच्या त्या गेटच्या आतलं भयानक वास्तव, तिथल्या आई वडिलांच्या डोळ्यातली रिकामी नजर काय सांगते. लक्षात ठेवा, कर्माचा फेरा कसा फिरतो हे पाहायला विसरू नका. जर तुमच्या आजूबाजूला असं घडताना तुम्ही पाहिलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ त्या प्रत्येक मुलापर्यंत पोहोचावा जो आपल्या आईवडिलांना विसरत चालला आहे. भेटूया शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागात.